चित्रकार आपण खरं रोज आपल्या घरातल्या आज्या प्रोडक्शन ऑफ एनिथिंग म्हणजे तू सहज लिहिलंस तरी देखील तू विचारपूर्वक करतोस. आणि मला वाटतं की नमस्कार कौशल, तुझं आज बुकब्रोमध्ये खूप खूप स्वागत. मला फार चांगलं वाटतंय की बुकब्रोचा जो उपक्रम आहे त्याच्यात एकतर ना संगीत क्षेत्रातली अनेक मंडळी येऊन गेले. बरं. आणि मला अरे वा. कधीपासनं तुझ्याबरोबर एक संवाद साधायचा होता. तर आता आपण या 100व्या एपिसोडकडे जाणारे हे जे सगळे महत्वाचे एपिसोड आहेत बरोबर. त्यात मुद्दाम कौशलचा Correct. अंतर्भाव करतोय आणि होऊ शकतोय याचा मला आनंद होतो. आधीच मी तुझे पहिल्यांदा मनापासून आभार मानतो. धन्यवाद. कारण मुंबईत कौशल असतो, मी मनाने मुंबईत असलो तरी राहतो पुण्यात असं असतं. आणि आज कौशल पुण्यात त्याचा खरं तर एक वेगळा कार्यक्रम आहे. मी त्याला सहज विनंती केली आणि त्यांनी अतिशय सहजपणे, मुळात तो पुस्तकांचा, लेखकांचा, साहित्याचा लोभी असल्यामुळे तो लगेच हो म्हणाला. आणि माझ्या या घरी आणि तुझा सुद्धा. अरे थँक्यू. आणि या घरी तू एकदा कौशल तुला आठवत असेल, अगदी मी या घरी राहायला आलो तेव्हा तो अगदी काम चालू होतं आमचं, बरोबर. तेव्हा तू आला आलेलो. होतास, रात्री कधीतरी आला होतास. Correct. आणि आता बऱ्याच वर्षानंतर या निमित्ताने हो. येतोयस, त्यामुळे पहिल्यांदा तुझं आधी सगळं खूप स्वागत. संगीत क्षेत्रातला मी उल्लेख केला तो आधी मुलाखत चालू होण्याच्या आधी सांगतो की कोणाकोणाचे आरती अंकलीकर टिकेकर यांच्यावरचा एपिसोड जरूर बघा, कारण आरतीताई तेव्हा वर्तमानपत्रात सदर लिहित होत्या आणि त्या निमित्ताने आम्ही बोललो होतो. पंडित सत्यशील देशपांड्यांसोबतचा जो एपिसोड आहे त्याच्यात पंडितजींचं जे पुस्तक राजहंस प्रकाशननी नुकतंच प्रसिद्ध केलं होतं त्यावर आमची चर्चा झाली होती. आणि संगीताच्या क्षेत्रात थेट नाही पण गीतकार वैभव जोशींवरचाही एपिसोड आहे, तोही तुम्ही बघू शकता. नृत्याचा, कथ्थक नृत्यावरचा गुरु माधुरी आपटे यांच्या पुस्तकावरचा एक लाईव्ह इव्हेंट झालेला, तो देखील तुम्ही बघू शकता. आणि आज आपण बघणार आहोत एक असा मोठा कलाकार जो थोर संगीतकार आहे, ज्यांनी मराठीचं अभिमान गीत अख्खं करून सगळ्या मराठी जनांना एकदा झडझडून जागं केलं की ही तुमची भाषा आहे आणि तुम्हाला हे त्यासाठी आता गाणं आहे असं ज्यांनी सगळ्यांना सांगितलं. असा आमचा मित्र, अतिशय मोठा संगीतकार, अतिशय चांगला लेखक. आणि आज आपल्या बुकब्रोमध्ये त्याचं हे जे लेखक, त्याचं वाचक म्हणून जे रूप आहे ते आपण बघणार आहोत. थेट पहिल्या प्रश्नाकडे मी जातो. मला तुला विचारायचं आहे की तू पुष्कळ वाचतोस हे सहज कळतं तुझ्या सगळ्या अभिव्यक्तीमधनं. म्हणजे तू चाली देतानाही लगेच तू त्याविषयी काही बोललास तर कळतं, तू कार्यक्रमात निवेदन करताना करतं, तुझ्या युट्यूबवर चॅनलवर बोलतोस. हा चांगला वाचक आहे हे आम्हाला सगळ्यांना लगेच कळतं, 2 मिनिटात कळतं. तू चांगला वाचक झालासच कसा? एक तुझा फोटो मी फेसबुकवर पाहिला आहे ज्यात तू लहान आहेस, छोटा आहेस आणि तुझे वडील आहेत आणि मागे घरची आहेत का पुस्तकं सगळी बहुतेक. सांग ना, तू जडणघडण कशी झाली तुझी? तर माझ्या आई वडिलांना दोघांनाही वाचनाची खूप आवड होतीच. आणि नुसती वाचनाची आवड नव्हती तर माझ्या वडिलांना पुस्तकाच्या संग्रहाची सुद्धा आवड होती. ते वकील होते आणि त्यामुळे वकिलांची एक वेगळी लायब्ररी असते त्यांच्या वकिली पुस्तकाची, जाडजूड. आणि त्याच्यावर ती बाइंड केलेली बेसिकली ते आता टॅक्सचे म्हणजे इन्कम टॅक्सचे वकील होते, त्यामुळे त्यांच्याकडे ते करंट टॅक्स रिपोर्टर वगैरे त्याच्यावर त्यांचं नाव लिहिलेलं असायचं. काही काळ मला असं वाटायचं की त्यांनीच लिहिलेत की काही इतकी सगळी पुस्तकं. नंतर मग मला कळलं की ते, आणि त्यांनी तो गैरसमज माझा मी लहान असताना तसा ठेवूनही दिला. नंतर मग मी विचारलं की तुम्ही लिहिली नाहीये ती पुस्तकं नुसतं, तर मग तुम्हाला का लोक इतके पैसे वगैरे देतात? तर ते म्हणायचे कारण त्या पुस्तकात कुठे काय ते बघता येतं मला. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांना मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य याची प्रचंड आवड होती. वकील असल्यामुळे पेरी मेसन हे आमच्या घरात पूर्ण त्याचा संग्रह. त्यांना रहस्य कथांची आवड म्हणून अगाथा क्रिस्टी असे इंग्रजी त्यावेळी म्हणजे लोकप्रिय पुस्तकं सुद्धा. मराठी साहित्य, कविता, विशेषतः कवितांची आवड त्यांना, त्यामुळे कविता सगळ्या होत्या, कादंबऱ्या होत्या.
मला अजूनही आठवतंय की त्यांच्याकडे झेंडूची फुले ची जी आवृत्ती होती त्याच्यावर ₹1.25 बर अशी त्याची किंमत होती आणि त्यांना 10वीत पहिले ते आले शाळेत बर त्या निमित्ताने बक्षीस म्हणून मिळालेलं पुस्तक होतं. क्या बात. आणि त्याच्यावर असे पाण्याचे आणि थोडे चिखलाचे असे डाग होते. तर मी त्यांना विचारलं होतं की हे कसं काय, तर ते म्हणाले की पुरात सगळं वाहून गेलं आमचं, पण तुकारामाची गाथा तरावी क्या बात. तसं झेंडूची फुलेचं पुस्तक वर आलं त्या सगळ्या चिखलात. तर त्या चिखलाचे डाग राहिले त्याच्यावर, पण ते पुस्तक जेव्हा झेंडूची फुले मी कार्यक्रम केला तेव्हा पहिल्यांदा त्या पुस्तकातनंच त्या कविता वाचल्या. क्या बात. पण माझ्या पुस्तक म्हणजे वाचनाची जडणघडण म्हणालास तर पहिल्यांदा ती सुरुवात झाली अमर चित्रकथांपासून. बर. आणि त्यामुळे म्हणजे मला आठवतंय की मी आणि माझे वडील दिल्लीला गेलो होतो. दिल्लीत तेव्हा इतर काही लाल किल्ला वगैरे याच्यापेक्षा सुद्धा कॅनॉट प्लेसचं आकर्षण जास्त वाटलं होतं. आणि कॅनॉट प्लेसवरनं चालताना मी अगदी 5-6 वर्षांचा होतो आणि चालताना मी जरा माझा स्पीड कमी झाला चालण्याचा आणि वडिलांना कळलं की याला काहीतरी दिसलं, तर ते पुस्तक विक्रेता एक बसला होता आणि त्याच्याकडे अशी अमर चित्रकथा एक पूर्ण अशी रास त्यांनी रचली होती आणि त्याच्यावर अभिमन्यू हे कॉमिक होता आणि तानाजी हे 2 दिसले आणि त्याच्यावरची जी चित्र होती त्यांनी माझं लक्ष वेधलं. नंतर मला कळलं की ते प्रताप मुळीकांची चित्र आहेत आणि अभिमन्यू असं ते चक्र घेऊन चहूबाजूनी त्याच्यावर एक सगळे शत्रू त्याच्यावर हल्ला करतायत आणि तो प्रतिकार करतोय असं ते चित्र. आणि तानाजीचं हातात घोरपड घेतलेलं आणि त्याच्या पिळदार मिशा पिळताना त्या चित्रांमुळे मला कुतूहल माझं जागृत झालं की काय असेल याच्यातली गोष्ट. आणि ती गोष्ट समजून घेण्याकरता मी ती पहिली 2 माझी स्वतःची विकत घेतलेली, म्हणजे वडिलांनीच पैसे दिले पण त्यांनी माझ्यासाठी विकत घेतलेली माझ्या मालकीची अशी ती पहिली 2 पुस्तकं. आणि दिल्लीतली खरेदी पहिली पुस्तक खरेदी माझीच होती दिल्लीमध्ये. आणि नंतर त्यांनी मला ही आवड तिची वाटत राहावी आणि ती चालू राहावी यासाठी त्यांनी मला या 2ही म्हणजे अमर चित्रकथाचं सबस्क्रिप्शन सुरू केलं. बर. त्यामुळे माझ्या नावाने पोस्ट येतं आणि ते पुस्तक आणि आल्या आल्या ते पुस्तक वाचून काढावं आणि त्या निमित्ताने एक इतिहासाबद्दलचं कुतूहल, कोण ती चित्र काढतंय म्हणजे राम वाईरकर, प्रताप मुळीक, नांगरे, चव्हाण यांच्यासारखे उत्तम आर्टिस्ट त्यांच्याबद्दलची माहिती ही मला अमर चित्रकथांमुळे झाली. पण याच्या सगळ्याचा म्हणजे उगम मला असं वाटतं की गोष्ट आपल्याला मराठी मनाला फार आवडतेच. मला नेहमी असं वाटतं की लोक म्हणतात की भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे किंवा नद्या आणि पर्वतांचा देश आहे, पण खरं तर तो गाण्यांचा आणि गोष्टींचा देश आहे. आणि गाण्यातून गोष्ट सांगणं हा आपला अगदी राष्ट्रीय धर्म आहेच. रामायण महाभारत हे मुळात छंदोबद्ध आहे. मुळातच तिथूनच आपण एकवटलेलंच आहे सगळंच ते. बरोबर. तर त्यामुळे मला त्या गोष्टींबद्दलचं कुतूहल आणि त्याच्यामुळे वाचायला लागलो, लवकर वाचायला लागलो. अमर चित्रकथांपासून मग कादंबऱ्यांपर्यंत फार वेळ गेला नाही. लहान मुलांच्या फार कादंबऱ्या मी वाचल्याच नाहीत. अच्छा. मी एक 5वी-6वीत गेलो तेव्हा पेरी मेसन वाचायला लागलो. अच्छा. आणि इंग्रजी वाचन अगाथा ख्रिस्ती नंतर मला जेव्हा सापडली तेव्हा म्हणजे एक इंग्लंडचा दर्शन न होता अख्खं विक्टोरियन इंग्लंड मी फिरून आलेलो आहे अगाथा ख्रिस्तीच्या पुस्तकांमध्ये. तर त्यामुळे मग त्या गोष्टीची आवड म्हणजे गोष्ट या संकल्पनेची आवड आणि कुतूहल की पुढे काय घडतं आणि तेव्हापासून ते वाढत गेलं. वाढत गेलं. क्या बात आहे,
क्या बात आहे, फारच मस्त. एक पटकन आपल्या दर्शकांना मला एक आठवण करू दे, दिल्लीचा उल्लेख आला म्हणून. जो दिल्लीचा सगळ्यात मोठा पुस्तकांचा जो बाजार असतो दर्यागंज, त्याच्यावरचा एपिसोड आहे, त्याची इथे मी आता लिंक वरती टाकतोय, जरूर तोही बघा. मी दिल्लीत असताना एकदा सहज रविवारी तिथे गेलो होतो आणि अख्खं ते दर्शन घडवलं होतं, कारण असं मला पटकन महाराष्ट्रात आजही दिसत नाही. आता हळूहळू आता पुणे बुक फेअर आहे, अजून बरोबर. गोष्टी व्हायला लागल्या, पण दिल्लीमध्ये एक वाचन संस्कृती प्रभावी आहे आणि हिंदी साहित्याचं लॉबिंग देखील खूप प्रभावी आहे. बरोबर. पण आपल्या मराठीच्या लॉबिंगवर आपण जरा नंतर येऊया. एक आधी त्याच ओघात तुला विचारता, तू म्हणालास की तू एकदम मोठ्यांचंच वाचायला लागलास. मग त्यात अजून जेव्हा तू मोठा आलास तेव्हा तुझे कॉलेजच्या वयात असतील समजा, काही लेखक तुला खास आवडले असणार, लेखक लेखिका, कवयित्री असतील, कवी असतील, तर ते कोण कोण होते? आणि आता काळाच्या ओघात आपण सगळेच वाढतो तसं काही काही वेळा आपल्याला पूर्वीची पुस्तकं आवडतात, काही काही वेळा आपली नजर बदलते आणि आवडत नाहीत. असं काही बरोबर. तुझ्या बाबत झालंय का? तुला काही आढळ ध्रुवतारे आहेत तुझ्यासाठी? मला आवडत नाही असं सहसा होत नाही. बहुतेक सगळं मला आवडतं, कारण माझ्या प्रकृतीशी ते जुळलं पाहिजे असा माझा अट्टाहास नसतो. त्यामुळे वा. मी अगदी मिल्स अँड बोन पण वाचलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जे माझ्या प्रकृतीला फारसं बरोबर. काही मान्य नाहीये, पण मला एक वेगळं जग तुम्हाला बघायला मिळतं खरंय, खरंय. आणि याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. कोणीतरी मला दुसरं जग दाखवत असेल जे मला जगता येणार नाहीये, तर त्याच्याबद्दल मला ते माझी आवड निवड त्याच्यावर इम्पोज करून नाही मला चालत. काहीच मिळणार नाहीये, तर त्यांना काही फरक पडणार आहे. त्यामुळे मला लवकरच मला सगळंच आवडायची किंवा त्याच्यातलं काय इंटरेस्टिंग आहे हे शोधायची क्या बात आहे. मला सवय लागली. सवय लागली. पण आढळ तारे म्हणलास तर अगाथा ख्रिस्टी ही मला अशी एक लेखिका वाटते की दर वयात ती मला तिच्या लेखनात वेगवेगळ्या गोष्टी मला सापडत गेल्या. वा. जेव्हा मी अगदी शालेय वयात ते वाचायला लागलो, तेव्हा खून कोणी केलाय या एका साध्या गोष्टीमध्ये मला तेवढा रस होता. जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा मला एक त्या ब्रिटिश संस्कृती, व्हिक्टोरियन ब्रिटिश संस्कृती आणि त्याच्यातलं एक काय म्हणतो सायकोलॉजी मधलं गूढ, हे मला फॅसिनेट करायला लागलं. खरंय. आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यामुळे खून कोणी केलाय हा पडलेला पहिला प्रश्न. अगाथा ख्रिस्टीच्या दुसऱ्या वाचनात खून का घडला, खून का केला गेला, आणि तिसऱ्या वाचनामध्ये या खुनाच्या पलीकडली ही सगळे जी व्यक्तिमत्व आहेत तिची, हे मला रोज कुठे ना कुठेतरी दिसतात. क्या बात आहे, क्या बात. आणि त्यामुळे मला अगाथा ख्रिस्टी ही केवळ एक रहस्य लेखिका किंवा रहस्यकथा लेखिका याच्या पलीकडचा तिचा परीघ आहे ना. आणि कॅरेक्टरायझेशन, डेथ ऑन द नाईल, मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस, म्हणजे अगदी व्हिक्टोरियन इंग्लंडच्या बाहेरचेही जे प्रिमायसेस असलेल्या मला तिच्या कादंबऱ्या आहेत. मग तुला आजही मग तुला शेरलॉक होम्स आवडलं का नाही? आवडला ना. अगाथा ख्रिस्ती आवडली तर तेच सगळं यॉर्कशायर मधल्या थंडीत असं. एका अर्थाने हर्क्युल पोआरो हा शेरलॉक होम्सचा ऑल्टर इगो होता, पण माझा प्रवास हर्क्युल पोआरो टू शेरलॉक होम्स असा झाला उलटा. आणि त्यामुळे मला शेरलॉक होम्सची पण फार मजा वाटली. आणि कॉनन डॉईल बद्दल पण असंच झालं की फक्त एक याच्या पलीकडे की हू डन इटच्या पलीकडे एक तुम्हाला जग सापडत जातं आणि त्याच्यातली माणसं दिसत जातात आणि तुम्हाला त्या माणसांचे पॅटर्न्स तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. आता खरं तर अगाथा ख्रिस्टीच्या पुस्तकांमधलं आणि जुनं पुण्याचं वातावरण किंवा कोकणातलं वातावरण याच्यात काही फारसा फरक नाहीये. तशीच आहेत ती माणसं, अत्यंत पुणेरी माणसं आहेत अगाथा ख्रिस्टीच्या किंवा कोकणी सुद्धा, हा तिच्या पुस्तकांमधली. मला एक सांग, तुला पुणेरी लेखक कोण आवडले या तुझ्या वाचन प्रवासात?
म्हणजे आता आपण मराठी लेखकांकडे येऊया. सांगतो मी. त्यातलं म्हणजे मला पहिलं कोण भिडलं पहिली- मराठीतलं तुला? मला पहिलं भिडलं आणि जेव्हा मला ते कळत नव्हतं की आपल्याला हे भिडत आहे ते म्हणजे भादखेरांची पुस्तक. ते मी लवकर वाचायला लागलो. ते म्हणजे तेव्हा दुसरं काही करायला नसायचं ना. दुपार मी आजोळी यायचो पुण्याला आणि तेव्हा भादखेरांची पुस्तकं, कारण ते माझ्या आईचे मामा. अच्छा. आणि त्यांच्या पुस्तकात ते राहायचे सुद्धा. माझ्या आजोळ जिथे होतं केसरीवाड्याच्या समोर, तिथे ते राहायचे. नंतर त्यांच्या पुस्तकांचे सगळे साठे त्यांच्या घरात ठेवलेले असायचे आणि मी रोज एक पुस्तक आणायचो तिकडनं. मग सारथी सर्वांचा, हे कृष्णाच्या आयुष्यावरचं पुस्तक, सेतुबंधन, हे रामायणावरची कादंबरी, काय बरं, कल्पवृक्ष, ही महाभारतावरची कादंबरी, हे मी पहिल्यांदा वाचलं. आणि त्यांचा अति प्रासादिक ओघवती शैली होती. अगदी त्याच्यातली भाषा जड नव्हती. कृष्ण आणि अर्जुन आणि दुर्योधन वगैरे आपल्याच आसपासचे लोक असल्यासारखं आपण एका ते यायचं ना पूर्वी बायोस्कोप, त्याच्यामधनं बघतोय अशी ती पात्र तयार व्हायची आणि आपल्या समोर सगळा पट उलगडलेला आहे असं वाटायचं. तर त्यामुळे ते मला पहिले लेखक होते. आणि मग त्यांच्या नंतरच्या सुद्धा हसरी दुःख सारख्या कादंबऱ्या होत्या. ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी जो एक जॉनर एक्सप्लोअर केलेला जॉनर आहे, तर तो मला फार इंटरेस्टिंग वाटला होता. आणि तेव्हा काही असं आपल्याला कळत नव्हतं की हा काही जॉनर आहे. पण भादखेर वाचताना जो आपण मराठी वाचतोय वगैरे, याचा एक मला काय म्हणतो, त्याचा एक असं कळलेलं नव्हतं की आपण आता मराठी वाचतोय. मला ते वाचन एकापेक्षा वेगळं कळायचंच नाही. पहिल्यांदा मला मराठी आपण वाचतोय आणि आपल्याला वाचायला पाहिजे मराठी, ही जाणीव करून दिली ती कुणा एकाची भ्रमणगाथा या गोनी दांडेकरांच्या पुस्तकात. आणि मला आठवतं की मी आजारी पडलो होतो, कॉलेजमध्ये होतो. एरवी मी इंग्लिश पुस्तकात हातात घेतलं असतं, पण माझ्या अंगात त्राण नव्हते. आतमध्ये वडिलांच्या खोलीत जाऊन त्या शेल्फ मधनं इंग्रजी पुस्तक कुठलं तरी काढावं. उशाशी पडलेलं कुणा एकाची भ्रमणगाथा मी हातात घेतलं, कारण दुसरं हाताला काहीच नाही वाचायला. आणि आजारपणात मला असं वाटतं की आपले डिफेन्सेस खाली असतात, आपण जास्त व्हल्नरेबल असतो. आपण आपलं डोकं सुद्धा त्या गोष्टीमध्ये मिसळून जातं. खरं काय खोटं काय याच्या सीमारेषा पुसड झालेल्या असतात. आपणच त्या नायकाच्या जागी आहोत असं तुम्हाला वाटायला लागतं. आणि हे मला 2 वेळा आलेला अनुभव आहे हा. एक दोस्तोयेव्स्कीचं क्राईम अँड पनिशमेंट वाचताना, आणि त्या क्राईम अँड पनिशमेंट मध्ये त्या नायकाला सुद्धा असाच तो तापात त्यांनी केलेली ती हत्या आहे. आणि ते मला असं वाटायला लागलं हे खरंच आपण करतोय की, किंवा ही नर्मदेची परिक्रमा आपणच मारतोय की काय आहे. आणि ही सगळी पात्र आपल्यालाच भेटतायत की काय, इतकं सगळं ते पुसट सीमारेषा झाली होती. पण गोनी दांडेकरांच्या पुस्तकाने माझ्यामध्ये असा एक काय म्हणतो त्याला, एक साक्षात्कार मला घडवला, छोटासा का होईना, की जगातलं उत्कृष्ट साहित्य हे युरोपियन भाषांमध्ये, रशियन भाषेत वगैरे असेल सुद्धा, पण माझ्या आजूबाजूच्या लोकांशी नातं सांगणारं, माझ्या आजूबाजूच्या मातीशी नातं सांगणारं साहित्य हे मराठीत आणि फक्त मराठीत आहे. त्यामुळे हा परिसर समजून घ्यायचा असेल, आपले लोक समजून घ्यायचे असतील, तर मग मात्र मला मराठी साहित्य वाचलं पाहिजे. आणि मग तू सुरूच केलंस, मग जोरदार वाचलंस. हा, जे घरात होतं. बरोबर. मला काय वाटतं माहितीये का, की आपल्याला जेव्हा ती उर्मी येते की आपण हे वाचलं पाहिजे, तेव्हा ते उपलब्ध असणं यासारखा दुसरा मंगल आशीर्वाद नाही. वा. ते माझ्या वडिलांनी, आईनी उपलब्ध करून दिलं होतं मला, आणि ते होतं घरी, आणि मी ते वाचू शकलो तेव्हा. तर ही मला असं वाटतं की हा मला मिळालेला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे, की लगेच वाटलं की हे वाचायला हवं, आणि ते त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागले नाही. ते कष्ट माझ्या वडिलांनी घेऊन त्यांचा संग्रह जमवला होता पुस्तकांचा.
तर त्यामुळे मग एक एक वाचायला लागलो तेव्हा. आणि आता याच्यात पु ल देशपांडे यांचं साहित्य कानावर पडलं आधी, मग वाचायला लागलो. सुरेश भटांच्या कविता आधी कानावर पडल्या आणि यासाठी अलूरकरांचे म्हणजे त्यांचे आभार मानले पाहिजेत. कारण बऱ्याच गोष्टी ह्या तुमच्या कानावर पडतात म्हणून तुम्ही त्या वाचायला सुरुवात कर. मराठीमध्ये उत्तम वाचक यासाठी घडत गेले असं मला वाटतं, कारण आपल्या इथल्या गायक संगीतकारांनी उत्तम साहित्य निवडलं. खरं. लता मंगेशकरांचं मला नेहमी असं वाटतं की चित्रपट संगीत त्या ज्या करत होत्या ना, त्या काही त्यांच्या अखत्यारीत नव्हतं की कुठलं गाणं येईल तुमच्या हाताला, आणि ते त्यांच्या व्यवसायाचा भाग होता. पण त्यांची अभिरुची तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्यांनी चित्रपट इतर संगीत काय केलं हे बघायचं. मग त्यांनी अभंग तुकाय असं केलं, त्यांनी अमृताचा घनू केलं, त्यांनी मीर गालिब, मीराबाई, सूरदास, कबीर केलं. सगळं संतांचं संचित सगळं त्यांनी आपल्यापर्यंत आणलं. आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा त्याच्यातला अभिजातपणा अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा तो कळत गेला आणि त्यांच्यापर्यंत पोहोचला. अगदी खरं. तर त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामुळे हे जे कानावर पडलं, जे आमच्या घरात वातावरण होतं ते तू मला म्हणजे माझे सगळे जे समकालीन कलाकार आहेत संगीतातले विशेषतः, ते वारंवार असं म्हणताना आढळतं की संगीत हे माझं आयुष्य आहे. आणि मला नेहमी उलट खरं वाटत आलेलं आहे की आपलं आयुष्य हे संगीत असलं पाहिजे. म्हणजे युअर लाईफ शुड बी म्युझिक, नॉट जस्ट म्युझिक युअर लाईफ. याचं कारण असं आहे की प्रत्येक अभिव्यक्तीतून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा साक्षात्कार होत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत मिळत असतात. आणि त्यामुळे संगीतातनं म्हणजे सुरुवातीला कोणी मला विचारलं असतं 25 वर्षापूर्वी की तू का संगीतकार तुला व्हायचं आहे, तर मी अगदी म्हणजे निर्लज्जपणे असं म्हटलं असतं की मला एक प्रसिद्धी हवी आहे, प्रसिद्धीसाठी मी हे संगीत करतो. आणि ते त्यावेळी खरंही होतं. आपल्याला एक प्रसिद्धीची लालसा असते, थोडीशी हौस असते, लोकांनी आपल्याला बघावं, विचारावं, लक्ष द्यावं असं असतं. पुढे पुढे माझ्या असं लक्षात आलं की जे आपल्याला वाटत होतं की आपल्याला प्रसिद्धी हवी, पण प्रसिद्धी मिळण्याकरता 100 गोष्टी आपण करू शकतो. मग आपण मराठी कवितांनाच का चाली देतोय. तर माझ्या असं लक्षात आलं की मी संगीत का करतोय, तर ही मराठी कविता समजून घेण्यासाठी. सगळे आमचे बुजुर्ग संगीतकार नेहमी म्हणायचे की जोवर तुला कविता कळत नाही तोपर्यंत तू तिला संगीत देण्याच्या भानगडीत पडू नकोस. आणि हे वरवर हा तर्क अगदी बरोबर असला, योग्य वाटत असला, तरी माझ्या मनात नेहमी असं होतं की ग्रेसची कविता पटकन वाचून कळत नाही. पण ग्रेसच्या कवितेला मी चाल द्यायला लागलो की ती मला म्हणजे माझ्यासमोर ती उलगडायला लागते. त्यामुळे कवितेला चाल देणं किंवा ती गुणगुणणं हा ती कविता समजून घेण्याचाच एक मार्ग आहे. आणि त्याच्यानंतरची सुद्धा पायरी म्हणजे कुठलंही पुस्तक वाचणं असेल, कुठल्याही कवितेला चाल देणं असेल, हा शेवटी आयुष्य समजून घेण्याचाच एक मार्ग आहे. आणि त्यामुळे मला संगीत आणि साहित्य याच्यातलं फार एक काय म्हणतो त्याला, असं एक डीप गहिरं असं नातं मला वाटतं. माझ्या सुदैवाने मला गुरु पण असे म्हणाले की ज्यांना संगीताची आणि साहित्याची उत्तम समज होती. चेतन दातार हा माझा पहिला मेंटर, आणि त्याच्यानंतर पंडित सत्यशील देशपांडे यांचंही गाणं गुणगान हे पुस्तक तुम्ही वाचलं असेल तर शब्दांची आणि साहित्याची त्यांना किती उत्तम जाण आहे हे तुम्हाला त्यांच्या लेखनातनं कळतं. आणि त्यांच्या गाण्यातनं सुद्धा कळतं की त्यांना साहित्याची किती जाण आहे.
त्यांच्या लेखनातनं त्यांच्या संगीताची डूब तुम्हाला कळते. आणि माझ्या सुदैवाने या दोन्ही लोकांचा मला चांगला सहवास मिळाला. त्याच्याबरोबर उत्तम साहित्यिकांचा सहवास मिळाला. माझा पहिला अल्बम हा शुभ्र गळ्या मुठभर म्हणजे शांताबाई शेळके यांच्या कवितांना मी चाली केलेल्या त्याचा होता. आणि मला अजूनही आठवतंय की तो शेवटी प्रोड्युसर त्याला मिळेना कोणी. आम्ही 2-3 कॅसेट कंपनीजमध्ये गेलो आणि पहिल्या कॅसेट कंपनीमध्ये मी आणि कमलेश भडकमकर तेव्हा गेलो होतो. आणि जेव्हा त्या मालकाला आम्ही सांगितलं की शांताबाई शेळक्यांवर आम्ही असं ती त्यांची गाणी घेतलीत, तर त्याने मला विचारलं, कोण शांताबाई शेळके? ते ऐकून मला धक्का बसला होता की लोकांना शांताबाई शेळके माहिती नाही आणि हे संगीताच्या व्यवसायातले लोक आहेत. आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की कोणीही नसेल करत तर आपण हे करायला पाहिजे. कारण अभिजात साहित्य त्याचं जेव्हा माध्यमांतर होतं संगीतामध्ये, नाटकामध्ये, चित्रपटामध्ये, तेव्हा ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतं आणि वेगळ्या तऱ्हेने लोक त्याला अन्वयार्थही लावायला लागतात. मुळात अभिजातची व्याख्याच मी अशी केलेली आहे की जे प्रत्येक पिढीला त्याचा अन्वयार्थ नव्याने लावावासा वाटतो ते अभिजात. आणि हा मला असं वाटतं की संगीत आणि साहित्याचा धागा आहे. बऱ्याचदा लोक मला, आमच्या गाण्यातले लोक म्हणतात की नाही मी काही वाचत नाही, मला काही आवड नाही. आणि ते एका प्रतलावर ठीक आहे की तुम्हाला आवड नसते, पण कुठलीही गोष्ट तुम्हाला आणखीन सखोल समजून घ्यायची असेल तर तुम्हाला त्या गोष्टीचा विचार अनेक पद्धतीने करावा लागतो. उदाहरणार्थ चित्रपट दिग्दर्शकांना मला वाचनाची आवड नाही असं सांगून उपयोगच नाही. तुम्हाला किमान स्क्रिप्ट तर वाचावं लागतं. संगीतकाराला असंच म्हणताच येणार नाही की मला साहित्याची आवड नाही आहे, कारण तुम्हाला किमान तुम्ही कुठल्या गाण्याला त्या शब्दांना चाल देताय हे तुम्हाला शब्द नीट वाचता आले पाहिजेत आणि त्यातले नेमके अर्थाच्या ज्या छटा आहेत किंवा अर्थाचे जे पदर आहेत ते तुम्हाला उलगडता आले पाहिजेत तुमच्या श्रोत्यांसाठी. आणि आज मला असं वाटतं की आपला प्रॉब्लेम असा झालेला आहे की आपण कला ही गोष्ट आउटसोर्स केलेली आहे. चित्रकार आपण खरं रोज आपल्या घरातल्या आज्या, आया, मावशा ह्या सगळ्या रांगोळी घालायच्या, जात्यावर गाणी म्हणायच्या, ओव्या गायच्या. आता अंगाई गाणारी आई असेल का नाही, मला फार कधी कधी असं कुतूहल वाटतं की खरंच कुठे गेल्या सगळ्या त्या अंगाया गाणाऱ्या आहे आणि अंगाई ऐकू का येत नाही हल्ली. आणि हे सगळं आपण आउटसोर्स केलं की चित्रकला आर्ट गॅलरीजना आउटसोर्स केली, गाण्याचे कार्यक्रम आपण सभागृहांना, नाट्यगृहांना आणि आता इव्हेंट्सना आउटसोर्स केलं. रोजच्या आयुष्यात समजा या सगळ्या कला आपल्या आयुष्यात असतील. वाचनातनं गाणी सुचत जातात, गाण्यातनं काहीतरी आयुष्याचं मर्म सापडतं आणि हे सगळं एकच आहे. या सगळ्या एकच गोष्टी आहेत. एखादं उत्तम चित्र बघून तुमच्या मनात सूर उमटू शकतात. एखादा चांगला चित्रपट बघून तुम्हाला एखादी कविता सुचू शकते. आणि हे सगळं जिवंत ठेवायचं असेल तर जितका वेळ आपण आउटपुटला देतोय त्याच्या किमान दुप्पट तिप्पट वेळ आपण इनटेकला दिला पाहिजे. आणि त्यातला प्रमुख भाग हे साहित्य आहे. कारण फक्त पुस्तकं शेल्फवर लावून ठेवलेली आहेत असं नाही, तर प्रत्येक पुस्तक हे एका माणसाच्या मनाची खिडकी आहे आणि तुम्हाला त्या माणसाच्या मनात जाता येतं. ही फार, जोपर्यंत टाईम मशीन इन्व्हेंट होत नाही तोपर्यंत पुस्तक अशी एकच गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या काळात जगून घेऊ शकतो. तू जसा संगीतकार आहेस तसा तू सगळ्या
अगदी समीक्षकीय आपण कसोट्या लावल्या तर त्याच्यावरही तू लेखक मुळात आहेस हे आधी मला, कारण लोकांना अनेकदा ते असतं की अरे म्हणजे संगीतकार आहे आणि सहज लिहितोय, असं नाही. हा लेखक म्हणूनही स्वतंत्र लेखक मला नेहमी वाटत आलाय. म्हणजे ज्या माणसाला कदाचित कौशल इनामदार ही व्यक्ती काय संगीत निर्मिती केली आहे, तिने काय संगीत वेगवेगळ्या पद्धतीचं तयार केलंय, चित्रपटांसाठी काय दिलंय वगैरे वगैरे, हे काही कल्पना नसेल आणि एखादी फेसबुकवरची तुझी पोस्ट समजा समोर त्या व्यक्तीच्या आली, तर त्याला आधी वाटेल की हा चांगला लेखक आहे. हां, हे जे आहे ते तुझ्या लेखनाचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे की ते चांगल्या अर्थाने स्वयंभू आहे. ते फक्त शब्दांचा आधार घेऊन उभं राहिलेलं मला लेखन वाटतं. संगीताची अख्खी आणि जगण्याची समज त्याच्या मागे असते, पण सारखं ते तिकडे वळत नाही. दुसरं मी टिपलंय आणि बुकब्रो मध्ये माझ्यातला समीक्षक एक मध्ये जो जागा होता तो आता 1-2 मिनिटं जागा होणार आहे, मग आपण कौशलला प्रश्न विचारूया. तर त्याच्या लेखनात तुम्ही त्याचं साध्या फेसबुक पोस्ट जर फॉलो करत असाल आणि नसाल तर मुळात करा, तर तुम्ही जर निरीक्षण त्याचं केलं तर तुमच्या लक्षात येईल की एक संवादी आणि प्रवाही पण आहे त्याच्यात, की एक तर ते प्रवाही आहे, कुठेही ते अडकत नाही, आणि संवाद आहे त्याच्यात, आणि तो सहज संवाद. ज्या लेखकाला वाचकाशी संवाद करावा असं वाटतं त्याची लेखनशैली एक वेगळी असते आणि ती तुझी आहे. म्हणजे काही लेखकांना स्वतःशीच करायचं असतं आणि वाचकांनी वाचणं हा त्यानंतरचा भाग येतो. तसं नाही, त्याला ही इज व्हेरी डिटरमाइंड टू कनेक्ट विथ द ऑडियन्स आणि ते कळतं आपल्याला, त्यामुळे त्याची भाषा दुसरी तशी. तिसरी, विषयांचं मी एक निरीक्षण केलंय की आत्मचरित्रपर असं मी म्हणणार नाही, पण अनेकदा कौशलच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या आठवणींपासून तो सुरू करतो आणि त्यानंतर ती पोस्ट कुठेतरी मोठ्या विषयाकडे जाते. ती तिथे अडकून बसत नाही, तेही फार महत्वाचं आहे. कारण नाहीतर अनेकदा होतं की माणसं स्वतःच्या आठवणीमध्ये रमतात आणि तेच लिहून टाकतात. एका टप्प्यानंतर वाचकांना तुमच्या आयुष्याशी काही फार घेणं देणं नसतं, तुम्ही त्यांच्या आयुष्याशी रिलेटेबल काही मांडलं तरच असतं. एकाने बोर ची डेफिनेशन केली आहे की व्हेन समबडी आस्क्स हाऊ आर यू अँड यू आन्सर. त्याच्यामुळे कौशल आधी सांगतो की आय एम बिट बोर्ड अँड नाऊ हाऊ आर यू, असा आहे त्याचा प्रवास. उलटा आहे तो, की तो स्वतःचा आधी स्टेटस मांडतो आणि नंतर तो तुम्हाला त्या कक्षेत घेतो. आणि बोर तो होतही नाही आणि होईत येत नाही, ते पुढचं. त्यांनी बोरचं उदाहरण घेतलं म्हणून मी घेतलं. दुसरं एक मी केलंय की याच्या लेखनामध्ये एक तत्वज्ञ लपलेलं आहे कुठेतरी. अनेकदा आजकाल तू तुझी पोस्टर्सही तशी करतोस की तुझा फोटो असतो आणि एखादं कोट असतं जे एखाद्या दुसऱ्या माणसाने केलं तर ते कदाचित कृतक वाटू शकेल, पण तसं कौशलच्या बाबत वाटत नाही, कारण ते खरंच त्याच्यातला एक तत्वचिंतक जो आहे तो तिथे मला अनेकदा दिसतो आणि जे सगळ्या लेखकांमध्ये आपल्याला आढळेल असं नाही. आणि अर्थात सगळ्यात शेवटी महत्वाचं म्हणजे संगीत क्षेत्रामध्ये एवढं मोठं काम तू जे केलंयस त्याचा जो सगळा एक अनुनाद आहे तो तुझ्या लेखनात उतरतोच. आणि तो अनुनाद फक्त विषय म्हणून येत नाही, तर तो छोट्या छोट्या टेक्स्चरमध्ये येतो. म्हणजे कौशलच्या चालींवर एकदा आपण एक वेगळा एपिसोड करू तुझ्या संगीतावर, कारण मी याचा फार चाहता आहे. पण कौशलच्या चालींमध्ये देखील जे एक वैशिष्ट्य मला जाणवतं ते म्हणजे त्याच्या चाली सुरू होतात तेव्हा आपल्याला सहज वाटतात आणि जेव्हा ध्रुवपदही संपतं तेव्हा आपल्याला कळतं की हे इतकं सहज प्रकरण नाही आहे. आणि त्याची लेखनशैली तशीच आहे की त्याची पोस्ट सुरू होते तेव्हा आपल्याला वाटतं की अरे हे काहीतरी सहज सोपं असेल, आणि नंतर एक मोठा व्यापक आपल्याला न कळलेला एकदम विषय जो असतो तो कौशल आणतो. आता या माझ्या सगळ्या समीक्षकीय पुराणानंतर थेट आपण आता लेखकाला या प्रश्न विचारूया की तू लेखक आहेस असं तुला आतून मुळात जडजडून स्वतःला वाटतं का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरं म्हणजे समजा ते वाटो न वाटो, तू लेखन तर सातत्याने करतोयस, फेसबुकवर समाज माध्यमावर करतोस, तुझं पुस्तक आलेलं आहे 2012 मध्ये मला वाटतं, क्षितिज असे दिसते म्हणून, जरूर ते पुस्तक तुम्ही वाचा. पण आणि दुसरी तुझी पुस्तकं येऊ देत अजून लवकर. पण तू हे जे सगळं लेखन करत असतोस त्यामागची उर्मी काय असते, प्रेरणा काय असते? बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, पण माझ्या करिअरची सुरुवात लेखक म्हणून झालेली आहे. हो, मलाही नव्हतं माहिती. मी महाविद्यालयात असताना एकांकिका लिहिली, बर, गिल्टी ऑर नॉट गिल्टी नावाची. त्या एकांकिकेला उन्मेष च्या स्पर्धेमध्ये मला सर्वोत्कृष्ट लेखनाचं बक्षीस मिळालं. वा. आता माझ्या नशिबाने चेतन दातार आमच्या महाविद्यालयाची नाटकं बसवायचा आणि तो तेव्हा NCPत कामाला होता. बर.
त्यांनी मला एकदा मला बक्षीस मिळाल्याच्या हम्म. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला एनसीपीएत बोलवलं हम्म. आणि त्यांनी मला विचारलं, काय मग तुला असं वाटतं का की आपण लेखक झालो? हम्म. ते इतकं सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायचं नाही इतकी हम्म. अक्कल मला असल्यामुळे मी काही बोललो नाही. हम्म. पण त्याच्या पुढचंच असं वाक्य होतं की लेखक व्हायचं तुला असेल हम्म. तर तुला परंपरा माहिती असली पाहिजे. हम्म. आणि तिथल्या तिथे मला चेतननी 100 नाटकांची यादी डिक्टेट केली, बर. ज्याच्यामध्ये इब्सेनच्या डॉल्स हाऊस पासून बेर्टोल्ट ब्रेक्टच्या 3 पेनी ऑपेरा पर्यंत, हॅरॉल्ड पिंटरच्या डम वेटर पासून जॉन ऑसबॉर्नच्या लुक बॅक इन अँगर पर्यंत, मोहन राकेशच्या आधे अधुरे पासून बादल सरकारच्या पगला घोडापर्यंत, खाडिलकरांच्या कीचकवधापासून विजय तेंडुलकरांच्या किधाडे किंवा काचेची खेळणीपर्यंत, वा. अशी सगळी ती नाटकांची यादी होती. आणि तो म्हणला ही वाचायला लाग कधीपासनं? म्हटलं उद्यापासनं. तो म्हणला नाही आत्तापासनं. आणि त्यांनी मला एनसीपीएच्या लायब्ररीची मेंबरशिप भेट दिली. वा. मला बक्षीस क्या मिळाल्याबद्दल बात. त्याच्याकडनं बक्षीस दिलं. त्याच्यानंतर पुढचे 6 महिने मी रोज कॉलेज सुटलं की एनसीपीए मध्ये जायचो, कुठलं तरी एक नाटक वाचायचं आणि चेतन ठाकूरद्वारला राहायचा. आणि मग आम्ही एनसीपीए ते ठाकूरद्वार त्याची नोकरी संपली, संध्याकाळी 6 वाजले की तो आणि मी मरीन ड्राईव्ह वरनं चालत चालत आज काय वाचलं याच्याबद्दल आम्ही चर्चा करत करत त्या पूर्ण मरीन ड्राईव्ह होऊन ठाकूरद्वार पर्यंत चालत जायचो. मग तो बऱ्याचदा चर्नी रोड स्टेशनवर मला सोडायला यायचा. मग आमचे 1.5 तास चर्नी रोड स्टेशनवरच काहीतरी बोलण्यात किंवा वाद घालण्यात जायचे. तो जेव्हा सावल्या नाटकाचं हिंदीसाठी परत रूपांतर करत होता, कारण मराठीत लिहून झालं होतं आणि सत्यदेव दुबेंना ते हिंदीत बसवायचं होतं गाठ नावाने, तेव्हा त्यांनी परत त्याचं पुनर्लेखन जेव्हा केलं तेव्हा मी त्याचा असिस्टंट, लेखनिक, बाउन्सिंग बोर्ड असं सगळं म्हणून होतो. त्यामुळे त्याचा सहवास मला मिळाला त्याच्यातल्या. आणि त्यांनी मला मेंटर पण केलं लेखनामध्ये. म्हणजे आता तू संवाद हा जो शब्द वापरलास ना, की संवाद आणि संभाषण याच्यात नेमका फरक काय आहे, तर चेतननी मला तो शिकवला. आणि मला असं तेव्हा असं वाटलं होतं की आपण लेखकच व्हावं. आणि मी टेलिव्हिजनसाठी म्हणून मी काही अल्प असं लेखन केलेलं सुद्धा आहे. आपले लेख टंडन हे प्रसिद्ध दिग्दर्शक यांना, आणि लेखक स्वतः उत्तम लेखक होते ते, त्यांना लेखनाचा मी अप्रेंटिस म्हणून त्यांच्याकडे काम केलं, 6-7 महिने काम केलेलं आहे. त्यांच्याबरोबर. हे तर कोणालाच बहुतेक माहित नसेल माहिती. मी पण फार बोललेलो नाहीये. पण जेव्हा मला असं, किंवा संजय उपाध्याय नावाचा आमचा मित्र आहे, त्याच्या एका सिरियलसाठी मी 7-8 एपिसोड लिहिलेले, पटकथा, कथा. कॉलेजमध्ये असताना, कॉलेजच्या 3ऱ्या वर्षी परीक्षा जवळ आलेली असताना, जेव्हा सगळ्यांनी हे करायला पाहिजे होतं, अभ्यास करायला पाहिजे होता, तेव्हा मी एका चित्रपटाची पटकथा लिहिली. अच्छा. तेव्हा आमच्या कॉलेजच्या मागे बादल बिल्ली बरखा नावाचे 3 थिएटर्स होते. तिथे मी आणि सचित पाटील आम्ही दोघंही दर शुक्रवारी फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचो. आणि इतके चित्रपट बघितलेत आम्ही तेव्हा. सलमान खानचा जागृती नावाचा एक सिनेमा, जो सलमानने पण पूर्ण बघितलेला नसेल, असे सिनेमे आम्ही पूर्ण बघितलेत. त्याच्यावर काथ्याकूट केलेला आहे, चर्चा केलेली आहे. मग आपल्याला सुद्धा कसं हे जमू शकेल, याच्यातनं तो अख्खी एक पटकथा जन्माला आली. मग पटकथा जन्माला आली तेव्हा याच्यातली गाणी कोण लिहिणार, कारण आपली काही आनंद बक्षीसची ओळख नाही, म्हणून ती गाणी मी लिहिली होती. आणि तेव्हा मला गझल आणि गीत हे लिखाणाची मला एक, त्यामुळे मी काही गझल अशी लिहिलेल्या आहेत. म्हणजे अगदीच त्या काय म्हणतो त्याला, अगदी बेसिक आहेत. आणि आता मला लाज वाटेल कोणाला ते दाखवायला. पण उदाहरणार्थ, वो चुप से हैं खडे मगर
कोई बात है बाकी अभी, वाह. मैं भी हूँ चुप ये सोच कर कि हयात है बाकी अभी. क्या बात आहे. अशा गझला वगैरे कॉलेजच्या दिवसात खूप लिहिलेल्या आहेत. आणि त्यामुळे मग ते चित्रपट गीतांची आवड, मग गाणं लिहून बघू, तर हे करून बघू या सदरात मी बरंच काही काही लिहिलं तेव्हा. की गाणी लिहिली, पटकथा लिहिल्या, एकांकिका लिहिल्या, एक 5-7 एकांकिका लिहिल्या, त्यात अडॅप्ट केल्या. चेकॉव्हची मॅरेज प्रपोजल ही एक स्थळ नावाने मी अडॅप्ट केली होती. त्याला बऱ्याच लोकांनी ती सादर पण केली आणि बक्षिसं पण मिळालेली आहेत त्याला. क्या बात. तर म्हणजे सुरांच्या चलनाआधी तुला शब्दांचं चलन आयुष्यात आलं होतं हो, खरं तर पहिल्यांदा. खरं तर हो. म्हणजे आता पण तुझी मला सगळीकडे ओळख संगीतकार हीच पहिली असते. आज सुद्धा मला असं वाटतं की मी संगीतकाराच्या वेशातला गोष्टाडे आहे. मला गोष्ट सांगणं, गोष्ट ऐकणं, गोष्ट जाणून घेणं हे भयंकर आवडतं. आणि मी गाण्यामधनं सुद्धा गोष्टच सांगत असतो. त्यामुळे माझं पहिलं प्रेम हे लेखक असं म्हणणार नाही, पण एक गोष्ट सांगण्याचं आहे. तर त्यामुळे मग हे सगळं सुरू झालं. आणि मग कॉलेजमध्ये असताना एक कादंबरी पण लिहिलेली आहे. बर. इंग्लिश कादंबरी. हो. हू डन इट. बर. हा, नाही, रहस्य जॉनरच वाटतंय मला. अगाथा ख्रिस्ती आणि शेरलॉक टू अगाथा ख्रिस्ती, पेरी मेसन सगळ्यांना धरून, आणि वडिलांची लॉ पुस्तकं वडिलांच्या- त्यांनाही ट्रिब्यूट धरूनच त्यांनाही असणारी tribute, हो, कादंबरी. हो, हा. हो. तर ते एकूण नंतर आपण वर्षभराने परत वाचतो तेव्हा माझ्या मनात एक न्यूनगंड तयार झाला लेखक म्हणून, की अरे आपल्यापेक्षा खूप जास्त चांगलं लोक लिहित आहेत, त्यांना हे चांगलं जास्त कळतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवसाय म्हणून मला हे करायचं नाही. ही एक मला खात्री होती. जाणीव झाली तेव्हा. झाली. ही एक बैठक मारून लिहिण्याचं एक डिसिप्लिन लागतं लेखकाला. ते माझ्यात नाहीये. माझा स्वभाव खूप जास्त चंचल आहे आणि संगीताला तो जास्त साजेसा सुद्धा आहे. कारण तुम्हाला चाल कुठेही सुचू शकते. आणि माझं जास्त एक स्वाभाविकपणे किंवा नैसर्गिकरित्या संगीत येत होतं. त्यामुळे खूप वाचलंस, खूप ऐकलंस, खूप आणि मग ठरवलंस की आता आपण संगीत हे जास्त करावं. म्हणजे लेखन हे व्यवसाय म्हणून करू नये. आज जे तू लिहितोस फेसबुक वरती, त्याकडे तू कसं बघतोस? आणि तुला वाचकांचा समोरनं प्रतिसाद तर सगळ्यांना दिसतो कॉमेंटमुळे. तर आता एक त्यातही सांगायला पाहिजे की एक्स वर, म्हणजे पूर्वीचं ट्विटर, त्याच्यावरही कौशल खूप ऍक्टिव्ह आहे. त्यात त्याची राजकीय मतं अनेकदा असतात आणि त्याला मुळात 240 कॅरेक्टर्सचं मुदत आहे. तर इतकं तो चांगली चटकदार वाक्य करतो की म्हणजे ऍड एजन्सीचं मोठं तो कदाचित सगळं करतही असेल मागून काम. तो हरवून जरी येतो लेखक, हू न्यू की त्यांनी कादंबरी लिहिली आहे, तसं असेलही त्याची कंपनी. पण मुद्दा वेगळा की एक्स वर तू 240 मध्ये लिहितोस, फेसबुकवर 2400 शब्दांचे तुझे लेख असतात समजा. तर तिथे तू लिहिताना समोरचा जो प्रतिसाद येतो त्यामुळे तू जास्त तुला चांगलं वाटतं का? तिथे तू वाचकांशी संवाद साधतोस का जाते आज? म्हणजे मी जवळपास इंटरनेटवरच्या सगळ्या गोष्टींमध्ये मी फार रेग्युलर नसलो तरी मी फर्स्ट एंट्रन्स पैकी आहे. म्हणजे याहू जिओ सिटीज जेव्हा आलं तेव्हा मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. कारण तुम्हाला रेडीमेड मंच आहे आणि तुम्हाला आता ते ट्रोलिंग बिलिंग होतं. पूर्वी इतकं नव्हतं. म्हणजे ऑर्कुट वगैरेच्या वेळी आणि सुरुवातीच्या फेसबुकच्या दिवसांमध्ये वगैरे लोक सगळ्यांकडे जरा कौतुकानेच बघायचे. कारण ते सुद्धा इन्फन्सीच्या स्टेजमध्ये होतं, आपणही इन्फन्सीच्या स्टेजमध्येच होतो. त्यामुळे एखादं गालबोट सोडलं तर त्या लहान बाळाचं कौतुकच व्हायचं असं सगळीकडनं. तसं जिओ सिटीज पासून मग मी ब्लॉग लिहून बघितले. मी ऑर्कुटवर लेखन करायचा प्रयत्न केला. मी फेसबुक आलं तेव्हा केला, एक्सवर आलो.
मला त्याच्यातला सटल जो फरक आहे त्याची ही मजा यायला लागली. मी अजून इंस्टाग्रामला तितका सरावलो नाहीये, कारण एक तर काय फोटो टाकू मी, आणि ते व्हिज्युअल माध्यम, शब्दांचं इन्स्टा हे माध्यम. राजकीय मत हा काही माणूस नाहीये ना, त्याच्या पलीकडे खूप मोठी दुनिया आहे. आणि माझे मित्र असे आहेत की ज्यांची राजकीय मतं मला पटत नाहीत किंवा माझी राजकीय मतं त्यांना पटत नाहीत, पण माझे खूप चांगले मित्र आहेत. आणि एरवीच्या जगामध्ये राजकीय मतं का तुमच्यामध्ये यावी, तर त्यामुळे मी तो वाद चिघळू देत नाही, कारण मुळात मी कन्फ्रंटेशनल नाहीये. माझा स्वभाव म्हणून मला काही लोक म्हणतात की तू पॅसिव्ह अग्रेसिव्ह आहेस तसा, की कोणी बोललं तुला तर तू उलट पटकन उत्तर देतोस वगैरे, पण मला ते आवडत नाही, माझा तो स्वभाव नाही आहे. तर त्यामुळे मग फेसबुकवर जरा निवांत लिहिता येतं, तुम्हाला थोडंसं पसरून तुम्हाला लिहिता येतं, जोही माझा स्वभाव नाहीये खरं तर. मला जितकं कन्साईज, प्रिसाईज आणि नेमकं लिहिता येईल आणि नेमकं सापडेल तितकं मला, तर त्यामुळे मी ते करून बघतो. की फेसबुकवर कधी कधी मला असं वाटतं की हे जरा विस्ताराने आपण लिहायला पाहिजे. आणि पण जितकं मी प्रयत्न असा करत असतो की एका वाक्यामध्ये, 2 वाक्यांमध्ये आपल्याला काय सांगायचंय, सेन्स ऑफ ब्रेव्हिटी. Sense of brevity. Brevity is the soul of not just wit, it's also the soul of wisdom. त्यामुळे मला ते छोट्या वाक्यांमध्ये जितकं आपल्याला सांगता येईल तितकं ते सांगायला आवडतं. आणि दरवेळी सगळ्याची एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे व्हायरल काहीतरी होईल किंवा हे आता मी असं लिहिलं, कारण सोशल मीडिया रिवॉर्ड्स मिस्चिफ. तुम्ही खोचक काहीतरी लिहिलं, तुम्ही वाईट लिहिलं, तुम्ही शिव्या दिल्यात, तुम्ही कोणाला टाकून बोललात, तुम्ही सार्कॅस्टिक बोललात, तर सोशल मीडिया रिवॉर्ड करतं. सार्कॅझम हे हुशारीच्या शेतातलं पीक आहे, पण ते एक नार्कोटिक आहे. आणि तुम्ही कधी कडवट व्हाल त्याच्यात हे तुम्हाला सांगतं. त्यामुळे सोशल मीडियावर मी क्रिटिकल जरी कधी लिहिलं किंवा थोडंसं उपहासात्मक लिहिलं तरी मी प्रयत्न करतो की हा कडवटपणा लिखाणात येता कामा नये. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काही एक समजून घ्यायचं असेल तर ते अभिव्यक्त गोष्ट केलं तर ते काही व्हायरल जावं, खूप लोकांनी वाचावं, वाहवा मिळावी असा हेतू नाहीये. पण आपल्याच मनातले धागे थोडेसे निर्गाठी त्याची उकल होत जाते, सोडा. कारण कुठलीही गोष्ट आपण जेव्हा प्रोजेक्ट करतो, बाहेर टाकतो, लिहितो, तेव्हा जे आपल्याला कळलंय ते आपण त्याची खात्री करून घेतो आणि ते बरोबर आपल्याला तसंच कळलंय ना ह्याची एक उकल स्वतःसाठी म्हणून करून घेतो. मी तेवढ्या पुरतच लिहितो. मग ह्याला हे आवडलं पाहिजे, कारण या पद्धतीने मी संगीत नाही करत आणि मी लिहित पण नाही त्या पद्धतीने की हे करायचं, हे असं केलं तर लोकांना आवडेल, ते टाळतो. आज या दीर्घ संवादामध्ये कौशलचे सूर, कौशलचे शब्द, कौशलचे विचार हे सगळे मुळात किती एकवटले त्यातून हे आपण बघितलं. त्याच्या मागे एक मोठी त्याची वाचन गाथा आहे हेही आपण बघितलं. म्हणजे ती गोनीदांच्या एका भ्रमणगाथेपासून सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही, आणि ती आपण बघितली. आणि कुठलीही कृती करताना एक पूर्ण विचारांती आणि जबाबदारीने करण्याचं एक मला तुझं आता हे वैशिष्ट्य या सगळ्या संवादात जाणवलं की यू कॅनॉट जस्ट ट्रिव्हिअलाइज युअर प्रोडक्शन ऑफ एनिथिंग. म्हणजे तू सहज लिहिलंस तरी देखील तू विचारपूर्वक करतोस. आणि मला वाटतं की जो खरा लेखक असतो त्याची ही एक फार महत्वाची पूर्वअट असते की कोणी जर 4 ओळी लिहिल्या, मनात काहीतरी आलं तर तो लेखक नसतो.
जो विचारपूर्वक लिहितो तोच लेखक असतो. आणि ती जी पहिली सगळ्यात महत्वाची पुरवठ आहे ती कौशल फार चांगल्या पद्धतीने करतोय. वाचक म्हणून तर तो किती समृद्ध घडलाय. त्याच्या आईवडिलांच्या सगळ्या वाचन परंपरेचा धागा त्यांनी किती विस्तारला हेही आपण आजच्या सगळ्या संवादात बघितलं. त्याचं संगीताचं, त्यांनी जी स्वतः संगीत निर्मिती केली आहे त्याचं आणि शब्दांचं नातं कसं आहे याचाही एक छान या निमित्ताने थोडक्यात का असेना आपण धांडोळा घेऊ शकलो. फार सघन चांगला संवाद झाला आज. तुला आधी खूप मनापासून आभार पुन्हा एकदा की धन्यवाद. तू बुकब्रोमध्ये आलास, या पद्धतीने इथे बोललास. एक तर मी नेहमी सगळ्या आपल्या बुकब्रोच्या पाहुण्यांना सांगतो की बुकब्रोचे जे दर्शक आहेत ते सगळेच खरोखर चांगले वाचक आहेत. हो. त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीचा गंभीर संवाद, विचारप्रवर्तक संवाद हा नक्की आवडतो. आजच्या संवादात मला खात्री आहे की तुम्हाला अनेक बाजूंनी वेगवेगळ्या विचार करता यावा अशा पद्धतीची विधानं इथे कौशल्य ठेवली आहेत. त्याचे आपण सगळ्यांतर्फे आभार मानूया आणि आजचा हा एपिसोड आपण थांबूया. बुकब्रो तुम्ही ऑलरेडी सगळ्यांनी हा चॅनल सबस्क्राईब केला आहे. अशू स्टीव्हन्स केला. ज्यांनी नसेल, जे नवं बघत असतील त्यांनी तो चॅनल सबस्क्राईब करा. आधीचे जे एवढे आपले भाग आहेत ते बघा. पुढचे जे छान आता 100व्या एपिसोडपर्यंत आपली गाडी जाणार आहे तेही आवर्जून बघा. आपण फक्त मराठीत करतो असं नसतं कौशल, बरोबर. इंग्रजी देखील एपिसोड्स आहेत. कारण आज आपण इंग्रजी साहित्यावर खूप बोललो हो. म्हणून हे आवर्जून मुद्दाम सांगतोय की तुम्ही चॅनलला गेलात आणि प्लेलिस्टमध्ये गेलात तर बुकब्रो मराठी आणि बुकब्रो इंग्रजी अशा 2 स्वतंत्र याद्या आहेत. अरे वा. त्या जरूर तुम्ही बघा आणि तुमच्या मूडनुसार एपिसोड बघत राहा. आणि आजचा एपिसोड मला खात्री आहे की सगळ्यांना खूप आवडणार आहे तुम्हाला. पण तेवढ्यावर फक्त थांबू नका. लिहा, त्याच्यावरती शेअर करा, कॉमेंट करा, आम्हाला कळवा. मी स्वतः आणि कौशल्य आम्ही दोघंही कॉमेंटना रिप्लाय करणारी माणसं आहोत. हो. त्यामुळे आम्हाला चांगलं तुम्ही काही जर वेगळे मतभेदही मांडलेत तरी माझी खात्री आहे की कौशल तुम्हाला नंतर तिथे उत्तर देत असेल, मी माझं मत मांडत असेल. हा संवाद चालू ठेवूया. धन्यवाद पुन्हा एकदा बुकब्रोचा प्लॅटफॉर्म बघण्यासाठी. धन्यवाद. चित्रकार आपण खरं रोज आपल्या घरातल्या आज्या प्रोडक्शन ऑफ एनिथिंग म्हणजे तू सहज लिहिलंस तरी देखील तू विचारपूर्वक करतोस. आणि मला वाटतं की